नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डिप्लोमा फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 2 मध्ये ऑप्शन फॉर्म भरण्याच्या अगोदर काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, बरेच क्वेश्चन आहेत. ऑप्शन फॉर्म 2 कसा भरायचा त्याच्याबद्दलचे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, त्यातील आपण सर्व क्वेश्चनचे आन्सर द्यायचा प्रयत्न करूया. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की सर, आता पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलं होतं त्याचं नाव कॅप राऊंड 2 मध्ये टाकायचं की नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज लागलेलं असतं ते बाय डिफॉल्ट लास्टच्या नंबरला येतं. त्याची पोझिशन तुम्ही मूव्ह नाही करू शकत, बरोबर आहे. त्यामुळे पहिल्या राऊंडला जर कॉलेज लागलं असेल तर दुसऱ्या राऊंडला जे ऑप्शन टाकाल तुम्ही ते पहिल्या राऊंडमध्ये लागलेल्या कॉलेजपेक्षा चांगलेच असावे, बरोबर. कारण काय होतं, दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला नंबर लागला तर फर्स्ट राऊंडमध्ये जे कॉलेज लागलं होतं ते कॅन्सल होऊन जातं, है ना. त्यामुळे लिमिटेड ऑप्शन टाकायचे आहेत आणि जे ऑप्शन तुम्हाला पाहिजेत असेच फक्त ऑप्शन तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये टाकायचे आहेत. जे पहिल्या राऊंडमध्ये लागलेले कॉलेज आहेत ते तुम्हाला टाकायची गरज नाही. बाय डिफॉल्ट ते लास्ट नंबरला ऑप्शन येतं, त्याला मूव्ह करू शकत नाही तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की सर, दुसऱ्या राऊंडमध्ये जर कॉलेज लागलं नाही तर पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज आपल्याला घेता येतं का, आणि ते घ्यायचं असेल तर कधी घ्यायचं. ठीक आहे. तर दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला कोणतंही कॉलेज लागलं नाही तर पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. कॅप 2ची जी डेट दिलेली आहे तुम्हाला, त्या डेटमध्येच तुम्ही काय करू शकता, त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. तिसरा प्रश्न असा आहे की पहिल्या राऊंडला मी ₹1000 भरले होते सीट ॲक्सेप्टन्स फीस, तर सेकंड राऊंडला पण आम्हाला ₹1000 भरावे लागेल का. तर तुम्हाला ₹1000 परत भरायची गरज नाही. ज्यांनी कॅप राऊंड 1ला ₹1000 पे केलेले आहेत सीट ॲक्सेप्टन्स फीचे, तर त्यांना आता फीस पे करायची गरज नाही. वन टाईम सीट ॲक्सेप्टन्स फीस असते ती. ठीक आहे. आता काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना कॅप राऊंडमध्ये नंबरच लागलेला नव्हता. मग असे विद्यार्थी काय करतील, कॅप राऊंड 2चे ऑप्शन हे खूप चांगल्या पद्धतीनं टाकतील, है ना. चांगल्या पद्धतीनं इन द सेन्स की तुमचे पर्सेंटेज, तुमचा होम डिस्ट्रिक्ट, अदर होम डिस्ट्रिक्ट, तुमची कॅटेगरी, है ना, आणि ज्या कॉलेजला तुम्ही ऑप्शन टाकताय तिथे असणारे वॅकंट सीट, वॅकन्सी रिपोर्ट म्हणतो आपण त्याला, वॅकन्सी रिपोर्ट बघूनच तुम्ही काय करायचं आहे, तुमचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. अदरवाईज यामध्ये पण तुम्हाला ऑप्शन लागणार नाही, है ना. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ऑप्शन फॉर्म 2 भरायचा आहे. जर तुम्हाला हेल्प लागत असेल तर आमची एक टीम आहे जी कन्सल्टन्सी तुम्हाला प्रोव्हाइड करते, जेणेकरून तुमचा कॅप राऊंड 2 मध्ये कोणत्या ना कोणत्या कॉलेजला नंबर लागण्यास मदत होईल. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला नंबर देतो, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी म्हणून. या ठिकाणी स्क्रीनवरती नंबर दिसत असेल तुम्हाला, इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी म्हणून मेसेज टाका. त्याची काही नॉमिनल फीस असेल. तुम्ही मेसेज टाकल्यानंतर तुम्हाला कॉल येईल किंवा नंबर दिला जाईल, त्याच्यावरती तुम्ही कॉल करायचा आहे. ठीक आहे. तर डेफिनेटली जर तुम्ही कन्सल्टन्सी जॉईन केली तर तुमचा नंबर कोणत्या ना कोणत्या कॉलेजला लागेल. ओके, याची गॅरंटी आम्ही घेतो. ओके, तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.